संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आलेली आहे. काय सांगाल, काय काय भावना आहे? आज रावगाव या ठिकाणी पालखी येत असताना आज गावासाठी हा एक वर्षातील एक महत्त्वाचा सणच असा मानला जातो की भक्तिमय वातावरणात लोकांचं आनंदाच्या स्वरूपात आगमन होतं आणि आमच्या सर्व गावकरी असेल, ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्यांना जितक्या आम्हाला सोयी देता येतात त्या भरभरून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि सोयी देत असताना आम्ही त्या सोयीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायततर्फे मोफत स्नानगृह असतील, 50-100 स्नानगृह, प्रत्येक स्नानगृह वेगवेगळा टप्पा करून शावर प्रत्येक स्नानगृहात बसवलेले आहेत. प्रत्येकाला चेंजिंग रूम वेगळे आहेत आणि मोफत चप्पल शिवणे असेल, मोफत इस्त्री असेल, मोफत मसाज सेंटर असेल, मोफत आरोग्य वैद्यकीय सेवा असेल, वैद्यकीय सेवा अगदी बेड आणि ती सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे आम्ही देण्याचा वारकऱ्यांना प्रयत्न करत आहोत. गावामध्ये येत असताना बऱ्याच ठिकाणी खड्डे दिसून येत होते, परंतु त्या ठिकाणी आता कुठं ग्रामपंचायतीनं ते खड्डे बुजवल्याचं दिसून येतं. काय सांग? ही तात्पुरती मलमपट्टी ही आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला असे वाटते की तात्पुरती. मग आम्हाला एक प्रशासनाला बी एवढं सांगायचे की बाबा आम्हाला एक कायमस्वरूपी पालखी स्थळावरती एक 10,000 स्क्वेअर फूटचा एक मंडप द्यावा, जेणेकरून वारकऱ्यांना जागोजागी एक 2 ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत आणि गायरान आणि गावठांची जागा भरपूर गावामध्ये शिल्लक आहे. त्या 1-2 ठिकाणी जर मोठे लहान मोठे मंडप जर दिले तर त्या मंडपात वारकऱ्यांची व्यवस्थित सोय होईल आणि गावांतर्गत जे रस्ते असतील त्या रस्त्याची व्यवस्थित सोय जर प्रशासनाने लक्ष तर देतच आहे, पण या सुविधा पुरवलं तर अगदी आम्हाला आणि त्यातून बी आनंद जास्त भेटेल. संत निवृत्तीनाथ महाराज या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त आहेत यांनी रावगावकरांचे आणि खरं तर सरपंच म्हणून आपले कौतुक केलेलं आहे. आपल्या आयोजनाचं नियोजनाचं कौतुक केलेलं आहे. काय सांग? हे बघा, एकटा सरपंच पण काय करू शकत नाही ही मी मान्य करतो, किंवा तुम्ही पण सगळ्या गोष्टी ह्याला सगळ्या गोष्टी जबाबदार ग्रामपंचायत, पूर्ण ग्रामपंचायत असून सर्व ग्रामस्थ एक मोर्चा म्हणून मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सर्वांना मला सर्वजण सहकार्य मिळतात. त्यामुळं सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा सोहळा अतिशय आनंदात आम्ही पार पाडत आहोत. तहसीलदारांनी सुद्धा आता कुठंतरी तुमचं कामाचं म्हणजे कौतुक केले, तुमच्या कामाची पोचपावती दिली, चांगल्या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी नियोजन केले म्हणून. ह्या वर्षीनं आम्ही 3 वर्ष झालं जवळपास मी सरपंच असलेला कार्यकाळ आहे. 3 वर्षापासून गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी पण विश्वस्त असतील, तहसीलदार मॅडम असतील, DYSP मॅडम असतील आणि अगदी आमचे DO साहेब आपला असतील किंवा वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांनी एक रावगाव एक रोल मॉडेल म्हणून सर्व महाराष्ट्रभर या रोल मॉडेलचा अशा गोष्टी सर्वत्र मुक्कामा ठिकाणी कराव्यात असं एक प्रशासनाचं म्हणणं येते आणि ह्यांच्या ह्या म्हणण्यानुसारच आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद भेटतो. आणि गेल्या वर्षी जे असे बोलले अधिकारी हे आनंद भेटल्याच्या नंतर आम्ही ह्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करतो आणि ह्याच्या पुढं अगदी ह्याच्यापेक्षा चांगलं करायचा 100% प्रयत्न करणार आहोत. अंदाजे वारकरी किती आले आहेत? आता महाराजांच्या पालखी बनवत असतील तेव्हा अध्यक्ष असतील ह्याच्या सांगण्यावरून 1.25 लाखाच्या आसपास वारकरी इथं मुक्कामाला जातील, काय वारकरी पुढे जातील, जेणेकरून आता ह्या वर्षी आम्हाला थोडी एक शंका जाणवते बाबा वारकऱ्यांची सुविधा होते की नाही. परंतु आम्ही जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल, सर्व मंदिर असतील, ग्रामपंचायत असेल, सर्व कार्यालय असतील, हे सर्व खुले करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि तिथं प्रत्येक ठिकाणी लाईट असेल, जेणेकरून लाईटची सुविधा केलेली आहे, फॅनची सुविधा केलेली आहे. काही ठिकाणी साफसफाई करून तिथं गाड्या सुद्धा टाकण्याची सुविधा केलेली आहे.